सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिवादन करतो आणि आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, त्यांनाही मी अभिवादन करतो। आजच्या या महायुतीच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित या ठिकाणी महायुतीचे सर्व पदाधिकारी, आज या ठिकाणी आपण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या हस्ते आज हा प्रचाराचा नारळ आपण या ठिकाणी फोडणार आहोत। मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। जरी कोणी दोन्ही भाऊ एकत्र आले तरी ही गावकीची निवडणूक नाही, ही भावकीची निवडणूक नाहीये। ही निवडणूक आहे मुंबईकरांची, मुंबईकरांच्या अस्तित्वाची, मुंबईकरांच्या भवितव्याची आणि मुंबईकरच्या परिवाराच्या भविष्याची ही निवडणूक आहे। आणि संपूर्ण मुंबईकरांनी एक संकल्प केला महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचा, कारण मुंबईकरांना माहिती आहे केंद्रात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि मुंबई महानगरपालिकेत जर महायुतीची सत्ता आली तरच मुंबईचा विकास होऊ शकतो। हे मुंबईकरांनी बघितलेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी होते त्यावेळी त्यांच्या 5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी मुंबईचे जे प्रकल्प मार्गी लावले आणि त्यानंतर 2.5-3 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी ते सर्व प्रकल्प पूर्ण केले आणि 2.5 वर्षाचा जो महाविकास आघाडीचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये सगळे प्रकल्प अडवण्याचा जो काय काम केलं असेल तर त्यावेळी महाविकास आघाडीने केले। त्यामुळे मुंबईकरांना माहिती आहे विकास जर हवा असेल, इन्फ्रास्ट्रक्चर जर हवं असेल तर ते केवळ महायुती देऊ शकते। हा एक विश्वास मुंबईकरांना आहे आणि मला संपूर्णतः विश्वास वाटतो की कुठल्याही परिस्थितीत 150 पेक्षा जास्त नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेचे निवडून येऊन मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर बसेल हा संपूर्णतः विश्वास आणि लोकांनी तो एक संकल्प पण केलेला आहे आणि त्याचे शुभ संकेत आपल्या सर्वांना कल्याण डोंबिवली आणि इतर महाराष्ट्रातल्या महानगरपालिका यातून दिसत आहेत। त्या ठिकाणी 68 पेक्षा जास्त नगरसेवक आपले बिनविरोध निवडून आलेले आहेत। हा एक शुभ संकेत आहे आणि हाच शुभ संकेत आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दिसून येईल। आज या ठिकाणी उपस्थित राहताना सांगू इच्छितो की मुंबई महानगरपालिकेचा जी काही कामं झाले असेल किंवा जे अटल सेतूचं काम झालं असेल, कोस्टल रोडचं काम झालं असेल, STPचं काम झालं असेल, मेट्रोचं काम झालं असेल, ज्या मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट इम्प्रूव्ह करण्याकरता जे जे प्रोजेक्ट झाले असेल ते महायुतीच्या काळात झालेले आहेत आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीमुळेच ते सर्व संपूर्ण प्रकल्प झालेले आहेत। काल एक आपण बघाल तर बालक पालक जो एक सिनेमा आहे त्याचा एक सीन तुम्हाला काल एका वर्कशॉप जे प्रेझेंटेशन दिलं त्या प्रेझेंटेशनमध्ये दिसून आले। 2 युवराजांनी एक वर्कशॉपचं प्रेझेंटेशन त्यांच्या उमेदवारांकरता दिलं। खऱ्या अर्थाने ते उमेदवार बिचारे आले होते एक वेगळ्या भावनेने, त्यांना वाटलं पक्ष निधी मिळेल, त्यांना वाटलं पक्ष साहित्य मिळेल, त्यांना वाटलं निवडणुकीसाठी काहीतरी मदत होईल, परंतु दुर्दैवाने ते काही न होता त्यांना केवळ वर्कशॉपच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी प्रेझेंटेशन देण्यात आलं। पण दोन्ही युवराजांना माहीत नाही आहे की जे जे त्यांनी प्रेझेंटेशन केलं ते मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमात बसतच नाही आहेत। त्याच्या कित्येक गोष्टी आहेत ज्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर अवलंबून आहे। म्हणून काल त्या दोघांचं युवराजांचं जे प्रेझेंटेशन होतं ते एखादी कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर कसे असतात त्या कंपनीचं प्रेझेंटेशन देतात तसं त्या दोघांनी बोर्ड ऑफ डायरेक्टरचं प्रेझेंटेशन केलं आणि ते प्रेझेंटेशन करताना त्यांना म्युच्युअल फंडसाठी कसं आपण प्रेझेंटेशन करतो म्युच्युअल फंड मिळावा तसे त्या दोघांनी बोर्ड ऑफ डायरेक्टरचे त्या युवराजांनी प्रेझेंटेशन केलं, परंतु त्यांना माहीत नाही म्युच्युअल फंडच्या ॲडमध्ये रिझर्व्ह बँकचं खाली एक सूचना असते, आपण जे काही इन्व्हेस्टमेंट कराल ते आपल्या जोखमीवर कराल आणि आपण कागदपत्र तपासून त्याचं इन्व्हेस्टमेंट करा। जर आपली फसवणूक झाली तर रिझर्व्ह बँक त्याला कारणीभूत नसणार, जबाबदारी घेणार नाही। तीच गत पण त्यांचीच आहे। जर मतदारांनी त्यांना जोखमीने मतदान केलं आणि कुठलेही कागदपत्र तपासले नाही तर मतदारांचं जे मत आहे त्याची जबाबदारी इलेक्शन कमिशन घेणार नाही, कारण तुमची फसवणूक झाली आहे त्याची जबाबदारी घेणार नाही।
तसेच पद्धत काल त्यांची झालेली आहे. म्युच्युअल फंड सारखं प्रेझेंटेशन दिलेलं आहे. एक एक विषय मी सांगतो. 700 स्क्वेअर फीटचं मालमत्ता कराच्या माफच्या बाबतीत तो प्रस्ताव तर ऑलरेडी आपण विधानसभेत आशिष शेलार यांनी यापूर्वीच मांडलेला होता. परंतु 700 कर जर 700 स्क्वेअर फीटचा मालमत्ता कर जर माफ करायचा असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या 1888च्या कायद्यात त्याची तरतूदच नाही. तर तो जर प्रस्ताव करायचा असेल तर तो नगर विकास विभागातर्फे कॅबिनेटकडे सादर करावा लागतो. कॅबिनेट तो प्रस्ताव विधिमंडळात मांडतो. विधिमंडळाच्या विधानसभा विधान परिषदेची मंजुरी मिळाल्यानंतरच त्याचा कर माफी होऊ शकते. त्यामुळे ज्या विधानसभेत 20 आमदार आहेत त्या 20 आमदाराच्या जोरावर हा प्रस्ताव काय मंजूर करू शकत नाही. आणि वेळोवेळी केंद्र सरकार असेल असेंब्ली असेल या ठिकाणी नेहमी दोन्ही राज्य सरकारवर तौशरे उडवले जातात. वोट चोरी करून आलेलं हे सरकार आहे. राज्य सरकार केंद्र सरकारच्या बाबतीत पण तोच आक्षेप केला जातो. आम्हाला तर घटनाबाह्य मुख्यमंत्री घटनाबाह्य अशा गोष्टींचा उल्लेख करतो. तर ज्या गोष्टी जिथे आपलं बहुमतच नाही अशा गोष्टींचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मेडिकल कॉलेजचा उल्लेख केला आहे. मेडिकल कॉलेज हे केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्रामध्ये केवळ उभाटाचे 7 खासदार आहे. 7 खासदारांच्या जोरावर पार्लमेंटमध्ये कुठलाही प्रस्ताव मंजूर करून घेऊ शकत नाही. असे कित्येक जे प्रस्ताव आहेत त्यामुळे 20 आमदार आणि 7 खासदाराच्या जोरावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कुठलाही प्रस्ताव मंजूर करून घेऊ शकत नाही. अशा गोष्टींचा उल्लेख युवराजांनी केलेला आहे. दोघांनाही या संदर्भातली कुठली कल्पना नाही. दुर्दैवाने जसं मी बालक पालक सिनेमाचा उल्लेख केला, जर पालकांनी आज आम्ही त्याचा प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या संदर्भातला पूर्ण त्यांची पोलखोल केली. त्यात आम्ही ह्या गोष्टीचा उल्लेख केला की अर्धवट होमवर्क आणि पालकाने होमवर्क करून घ्यायची जबाबदारी असते. दुर्दैवाने त्यांच्या पालकांना आपल्या मुलांचा होमवर्क करायला वेळ मिळाला नाही. म्हणून या 2 युवराजांनी कालचं एक प्रेझेंटेशन अर्धवट माहितीचं काल सादर केलं. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो की मुंबईकरांना आता कळून चुकलेलं आहे की ज्यावेळी त्यांचा नेता ज्यावेळी बोलतो की मी काही देऊ शकत नाही, माझ्या काही हातात नाही, त्यामुळे मुंबईकरांनी ठरवलं ज्याच्या हातात काही नाही, जो काही देऊ शकत नाही त्याला तर मतदान करायचं नाही. तर मतदान करायचं ज्याच्या हातात आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे आणि जो देऊ शकतो. तर महायुतीच हा मुंबईचा विकास देऊ शकतो. हा आता मुंबईकरांनी संकल्प केला आणि मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे राहतील. आज आपण संपूर्ण मुंबईच्या विकासाचा जर उल्लेख केला तर मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल आणि हाऊसिंग रिडेव्हलपमेंट असेल हे 2 विषय अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्या विषयासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून मुंबईच्या जो डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं यापूर्वीच आपण हाती घेतली आहेत आणि येणाऱ्या कालावधीत पण आपण कामं संपूर्ण पूर्ण करणार आहोत. रिडेव्हलपमेंट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मुंबईकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. BDDचा रिडेव्हलपमेंट असेल, धारावी रिडेव्हलपमेंट असेल, रेफ्युजी कॉलनीचं रिडेव्हलपमेंट असेल, माडाच्या वसाहतींचं रिडेव्हलपमेंट असेल. 388 माडाच्या वसाहतींचा आपण निर्णय घेतला. त्या ठिकाणी पगडी चाळ असेल किंवा पगडीच्या बिल्डिंग असेल त्या ठिकाणी टेनन्सला हक्काचं घर मिळायचं त्या दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतला. आणि मुंबईतल्या जेवढे SRA प्रोजेक्ट आहेत जे 10-10 वर्ष 15 वर्ष रखडलेले आहेत त्याकरता एक ऐतिहासिक निर्णय घेतला जो क्लस्टर डेव्हलपमेंटचा. मुंबई शहरात 17 ठिकाणी आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करणार आहे. त्याची सुरुवात रमाबाई आंबेडकर नगरपासून आपण केली आहे. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये 17 वर्ष रखडलेला प्रोजेक्ट होता आणि जो डेव्हलपर होता तो मातोश्रीचा जवळचा होता, मातोश्रीचा घरचा होता. त्याने 17 वर्ष रमाबाई आंबेडकरच्या लोकांना डेव्हलपमेंट करून दिलं नाही, त्यांना घर दिलं नाही. परंतु राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन MMRDच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता तो डेव्हलपमेंट हाती घेतलं. 160 कोटी आपण 2 वर्षाचं भाडं तिथल्या साधारण 20,000 भाडेकरूंना आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक निर्णयामुळे मुंबईकरांमध्ये एक आशा पल्लवित झाली की आपला आता रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मार्गी लागेल. आणि म्हणूनच मुंबईकर स्वतःचं हक्काचं घर मिळवण्याकरता महायुतीच्या पाठीशी उभे राहतील. आज आपण राज्य सरकारतर्फे एक दुसरा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. मुंबईतला जो मराठी माणूस बाहेर गेलेला आहे त्याला पुन्हा एकदा मुंबईत आणून त्याचं पुनर्वसन करायचं, त्याचं हक्काचं घर मिळवून द्यायचं. त्याकरता आपण राज्य सरकारमार्फत आपण विशेष योजना करत आहेत. त्यामुळे मला संपूर्णतः विश्वास आहे महायुतीचा हा विजय हा आता निश्चित आहे आणि कुठल्याही परिस्थितीत 16 तारखेला मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकून त्या ठिकाणी महायुतीचा महापौर बसेल हा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राहुल शेवाळे.